लढायला अखेर यश, महापालिकेकडून निर्णय रद्द। अहिल्यानगर शहराची ओळख असलेल्या माळेवाडा वेस पाडण्याबाबत महापालिकेने 2 दिवसापूर्वी जाहीर प्रसिद्धी देत नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवल्या होत्या। मात्र शहरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला होता, तर माळेवाडा ग्रामस्थांनी या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला। आज सकाळपासूनच ग्रामस्थांकडून नागरिकांच्या हरकती अर्ज भरून घेत तब्बल 2000हून अधिक हरकत अर्ज प्राप्त झाले होते। नागरिकांच्या मागणीमुळे महापालिका प्रशासनाने आपला निर्णय रद्द केला। त्यामुळे नागरिकांनी शनिवारी 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 9 वाजता माळेवाडा वेशीसमोर जल्लोष केला। अहिल्यानगर शहरातील जे प्रवेशद्वार आहे माळेवाडा वेस हा पाडण्याचा जो निर्णय महापालिकेने घेतला होता त्याला कडाडून विरोध या अहिल्यानगरकरांनी व तसेच माळेवाड्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात केला। जवळपास आजच 5000 हरकती या आजच आल्यात। कुठंतरी प्रशासन इथं घाबरलंय। या नगरकरांच्या धास्तीने प्रशासनाला सुचलेलं हे उशिराचं शहाणपण आहे। असं शहाणपण आयुक्तांनी ठेवावं व ज्या काही या अहिल्यानगर शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे त्याचं जतन करावं। मी का आयुक्तांना सल्ला देण्या इतका काही मोठा नाहीये, परंतु आयुक्तांना काही गोष्टी समजत नाहीत। त्याच्यामुळे अशा प्राचीन वास्तू याचं जतन करावं, सुशोभीकरण करावं, सौंदर्य करावं। याच्यासाठी या अहिल्यानगरकरातील सर्व नागरिक आयुक्तांच्या पाठीमागे राहतील। त्यामुळे या लढ्याला यश आलं। आयुक्तांनी निर्णय मागे घेतला त्याबद्दल आयुक्तांचं, महानगरपालिकेचं मनापासून धन्यवाद। आणि या लढ्याला ज्या आमच्या या भागातील सर्व तरुण वर्ग आणि जे नागरिक या लढ्यात सहभागी झाले त्यांचं प्रथमतः मी सर्वांचे आभार मानतो आणि या नगरकरांचे सुद्धा आभार मानतो आणि महानगरपालिका प्रशासनाचे सुद्धा आभार मानतो। पण येणाऱ्या काळामध्ये असे चुकीचे निर्णय घेऊ नका असंच मी या ठिकाणी अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाला सांगतो। आज अहिल्यानगर शहराचं जे आमचं नाक आहे माळेवाडा वेश हे आम्ही वाचवण्यात आमचं यश आलेलं आहे व ज्यांनी ह्या मदत केली आहे आम्हाला त्यांना हार्दिक अभिनंदन। व या वेशीला कमीत कमी 50 लाख निधी आला पाहिजे हे आम्ही आयुक्त साहेबांना विनंती करतो। जय श्रीराम। प्रथम सर्व अहिल्यानगर वासियांचे आम्ही मनापासून धन्यवाद करतो आणि पूर्ण या माळेवाडा ग्रामस्थांचे धन्यवाद करतो आणि ज्यांनी आम्हाला या उत्स्फूर्त असं प्रतिसाद या लोकांनी ज्यांनी आम्हाला दिलाय की ही वेश वाचवण्यासाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं असे सर्वांचे पहिले मनस्पूर्वक आम्ही धन्यवाद करतो। आणि अशीच साथ असेच प्रेम या अहिल्यानगरवाल्यांनी या वेशीवरती ठेवावे आणि असंच धर्मावरती जिथे संकट येईल तिथे अहिल्यानगरवासियांनी अशाच प्रकारे उभं राहावं हीच सर्व अहिल्यानगरकरांना विनंती आहे। धन्यवाद। जय श्रीराम, जय महाराष्ट्र।